ओ मेरे दिल के चैन भाग 11. त्या डिटेक्टिव्हने जे सांगितलं ते ऐकून जणू काही आपल्या हातातून खूप काही महत्त्वाचं निसटून चाललंय असं वाटू लागलं. त्याच्या हृदयाची धडधड वाढली, श्वास जड झाले. आपण श्वास घेतोय तरी का हेच त्याला कळत नव्हतं. अचानकच डोक्यावर घर्मबिंदू जमा झाले आणि हातापायाची अस्वस्थ हालचाल होऊ लागली, पण फक्त 2 ते 3 सेकंद. आणि त्याला आठवलं की असं कसं सान्वीला मुलगा बघू शकतात तिच्या घरचे. ती अजूनही माझी वाईफ आहे हे आठवताच तो डिटेक्टिव्हला बोलला, तू कसंही करून घरात जा, काहीही कर आणि जाऊन माहिती काढ की खरंच तिला बघायला आलेत का ते, आणि जे काही असेल ते मला कॉल करून सांग. त्याने त्या डिटेक्टिव्हला बऱ्याच इन्स्ट्रक्शन्स देऊन कॉल कट केला आणि आता त्या डिटेक्टिव्हला कळेना काय करावं. इकडे सान्वी समोर असलेल्या व्यक्तीला बघून चाट पडलेली. सान्वी बाळा, ये इकडे बस. सान्वीच्या आजोबांनी तिला आपल्या बाजूला बसायला सांगितले. सान्वी एकदा त्या व्यक्तीकडे आणि एकदा आपल्या आजोबांकडे बघत त्यांच्या बाजूला बसली. ती व्यक्तीही सान्वीकडे ओळखीच्या नजरेने बघत होती. सान्वी बाळा, हे आहेत यशवंतराव रणदिवे, माझे जुने स्नेही. बरीच वर्ष आमची गाठभेट नव्हती. काल एका समारंभाला यांची अचानक भेट झाली. त्यांना आज घरी बोलवलं. म्हटलं सगळ्यांशीच भेट होईल. हरिभाऊ बोलले, आणि ही माझी नात सान्वी. हरिभाऊ तिची ओळख करून देतच होते की मध्येच यशवंतराव बोलले, तुमच्या नातीशी माझी आधीही भेट झाली. आधी आठवत नव्हतं, आता आठवलं. यशवंतराव बोलले. हरिभाऊ सकट सान्वीचे आई बाबाही शॉक झाले. सान्वीच्या चेहऱ्यावर मात्र टेन्शन आलं. अच्छा, कुठे भेट झाली? हरिभाऊ विचारत होते. तसं यशवंतरावांनी त्यांना सांगितलं, मी एका डील संदर्भात कॉलेजमध्ये गेलेलो. मीटिंग चालू होती. त्याच दरम्यान तुमची नात धाडकन त्या रूममध्ये दारातून आत पडली. कशी पडली मला माहीत नाही, पण मी त्यावेळी तिच्यावर रागावलो. सॉरी बाळा, मी तुला तेव्हा काहीही कारण न जाणून घेता ओरडलो. आय एम सॉरी. यशवंतराव यांनी सगळं काही सांगून सान्वीची माफी मागितली. खरं तर तेव्हा मी खूप टेन्शनमध्ये होतो, त्यामुळे तुझ्यावर चिडलो. तू नाराज तर नाहीस ना? यशवंतराव बोलले. त्यांच्या आवाजात नरमाई होती. अहो आजोबा, तुम्ही प्लीज असं सॉरी नका म्हणू. मोठ्यांनी असं लहानांकडे माफी मागू नये. उलट मीच खूप गिल्टी आहे. मी तिकडे तिथे अशी उभी राहायलाच नाही पाहिजे होती. सान्वी ओघातच बोलून गेली. सान्वी बाळा, तू तिकडे काय करत होतीस? हरिभाऊंनी विचारलं. तसं तिने मनातच कपाळावर हात मारला. आता काय टेप मारणार होती ती, पण तेवढ्यातच दारावर टकटक झाली. मे आय कम इन? एक मॅग्नेटिक आवाज आला. तसं सगळेच त्या दिशेने बघू लागले. इथे त्या डिटेक्टिव्हने विचार केला की आत जाण्याची काय गरज. तो या खिडकीतूनच मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करू शकतो, कारण आत जाण्याचे प्लॅन करेपर्यंत त्याचा चान्स निघून जाईल. म्हणून मग त्याने काही फोटोज काढले आणि व्हिडिओज काढले आणि रणविजयला फॉरवर्ड केले. इकडे रणविजय विचार करतच होता की तो पुढे काय करू शकतो. तेवढ्यातच त्याच्या मोबाईलची मेसेज ट्यून वाजली. त्याने त्याचा मोबाईल हातात घेतला आणि मेसेज बघू लागला. जसजसा तो मेसेज बघत होता, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सक्त होऊ लागले. डोक्याच्या शिरा ताणल्या. तसाच ताडकन त्याच्या रिक्लाइन चेअरवरून उठला आणि ताड ताड पावलं टाकत त्याच्या केबिन बाहेर गेला आणि लिफ्टमधून थेट ग्राउंड फ्लोअरला आला. सान्वीने दाराकडे बघितलं तर आता तिला दुसरा शॉक बसला, कारण दारात तिचा एक्स बॉस अजिंक्य उभा होता.
अरे ये ये अजिंक्य, असं म्हणत यशवंतराव त्याला आत बोलावू लागले. तर सान्वी पुन्हा दंग झाली. तिच्या एक्स बॉसला आजोबांचे मित्र कसे ओळखतात विचारातच होती की सान्वीच्या वडिलांनी अजिंक्यला बसण्यासाठी जागा केली आणि सान्वीच्या आईने त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास दिला. अजिंक्यने थँक्यू म्हणत तो घेतला आणि 2 घोट पिऊन ग्लास सेंटर टेबलवर ठेवला. सान्वी, अगं अशी काय बघतेस? मला विसरली की काय लगेच? अजिंक्य मस्करीत बोलत हसला. नाही सर, मी तुम्हाला विसरले नाही, पण तुम्हाला अचानक माझ्या घरी बघून शॉक झाली. सान्वी अडखळत बोलली. आता बाकी सगळे शॉक झाले, कारण अजिंक्य सान्वीचा एक्स बॉस आहे हे कोणालाच माहीत नव्हतं. तू ओळखतोस सान्वीला? यशवंतरावांनी अजिंक्यला विचारले. येस डॅड, आपल्या जुन्या कंपनीत नुकतीच जॉईन झालीये, अजिंक्य बोलला. त्याच्या तोंडून डॅड हे शब्द ऐकून सगळेच अवाक झाले. हरिभाऊ, हा माझा मुलगा अजिंक्य. हाच आमचा रणदिवे कॉर्पोरेशनचा बिझनेस सांभाळत होता, पण सध्या नाही. यशवंतराव काहीसे उदास होऊन बोलले. असं का बोलताय यशवंतराव? सान्वीचे वडील बोलले. असं विचारताच यशवंतरावांनी सगळं सांगून टाकलं. कसं रणविजयने ही कंपनी विकत घेतली, त्यांना विकायची नसतानाही त्यांना ही कंपनी विकण्यास भाग पाडली. यशवंतरावांनी सगळं हताश स्वरात सांगितलं. तर हे सर्व ऐकून सान्वीला आपल्या कानांवर विश्वास वाटत नव्हता. हा मुलगा इतका खाली कसा पडू शकतो? एखाद्याला असं प्रेशराईज करणं आणि त्याच्या इच्छेविरुद्ध आपली मनमानी करणं म्हणजे आता हद्द झाली. हरिभाऊ काहीसे रागात बोलले. सान्वी बरोबर जे काही झालं त्यानंतर हरिभाऊ रणविजयचा रागच करू लागलेले. इथे अजिंक्यला तर माहीत होते, पण यशवंतराव यांना याबाबत काहीच माहीत नव्हते. त्यांचं बोलणं चाललंच होतं की तेवढ्यातच दारातून एखाद्या वादळी झोक्यासारखा रणविजय आत आला आणि आपल्या नजरेचा जाळ सान्वी आणि अजिंक्यवर टाकत होता. कारण दोघे अजूनही एकमेकांच्या बाजूलाच बसलेले. त्या डिटेक्टिव्हने फोटो पाठवलेला, त्यातही हेच चित्र त्याने बघितलेलं. बघण्याचा कार्यक्रम चांगलाच चाललाय असं दिसतंय, रणविजय आपल्या रोबदार आवाजात बोलला. सगळ्यांनी दरवाजाच्या दिशेने बघितलं आणि सगळे अवाक झाले. तर तिथे रणविजय आपल्या दोन्ही खिशात हात घालून ऐटीत उभा होता. त्याची नजर अजूनही सान्वी आणि अजिंक्य दोघांकडे आळीपाळीने जात होती आणि त्याच्या नजरेतला जाळ बघून सान्वी काहीशी चरकली. तर अजिंक्यला बाळासाहेब यांचा अंदाज खरा होता हे दिसत होतं. तसं मनातच तो किंचित हसला. क्रमशः वादळी एंट्री घेऊन आता कोणते वादळ आणणार आहे हा रणविजय? आणि सान्वीचं कुटुंब त्या वादळाला सोसणार की पिटाळून लावणार? सांगते की पुढच्या भागात. या व्हिडिओसाठी तुम्ही तेवढं लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईबचं बघा. धन्यवाद.